माझं नाव राजू कोथळकर आहे. मी जिल्हा परिषद शिक्षक आहे आणि 2023 मध्ये माझं डायलिसिस सुरू झालं आहे. डायलिसिस झाल्यानंतर लगेच एका महिन्यानंतर आम्ही ऑपरेशनचं सरांनी मला मार्गदर्शन केलं की आपण ऑपरेशन्स करणं जरुरी आहे. तर ऑपरेशन आम्ही 2 जूनला ऑपरेशन केलं सरांच्या टीमने आणि चांगलं सहकार्याने माझं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. इथल्या अनुभवाबद्दल काय सांगाल, रुग्णालयाच्या अनुभवाबद्दल इथल्या वास्तव्यामध्ये? इथलं म्हणजे कोऑपरेटिव्ह स्टॉप आहेत सर्वांनी मला, म्हणजे सागर मल्ले सर असतील, सुभाष सर असतील, मयुरी मॅडम आणि डायलिसिसचा स्टाफ यांनी एकदम सहकार्याने मला मदत करून, म्हणजे नवीन असल्यामुळे इथं मदत चांगली केली आणि मला चांगलं सहकार्य लावलंय. लोकांना अवयव प्रत्यारोपण म्हणजे असं खूप काहीतरी अवघड मोठं असं काहीतरी वाटत असते. त्या याच्यामुळे बरेच जणांना सांगितल्यानंतर सुद्धा ते पटकन करायला तयार होत नाही. त्याबद्दल अशा लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता की तुमचा प्रवास हा विशेषतः वेदना ही एक काळजीचं समस्या असते. लोकांना वेदना किती होतात, खूप त्रास होतात, असं एक म्हणजे एक भीती असते. त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आता मी ग्रामीण भागामध्ये राहत असल्यामुळं किडनी हा आजार म्हटल्यानंतर खूप घाबरलं जातं. कारण प्रत्येक म्हणजे सर्वांना असं वाटतं की आता किडनी पेशंट वाचणार नाही, हा ग्रामीण भागातला समज आहे. आणि जो डोनर आहे, डोनर तर सरळ सरळ नाहीच म्हणतो कोणीच, कारण त्याचं अवेअरनेस नसतं, त्याला माहिती नसती, त्याला याबद्दल काहीच माहीत नसल्यामुळे तो सरळ नाही म्हणतो. परंतु जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सर्वांचं मनोगत, जे काही पेशंट आहेत त्यांच्या मनोगत घेतल्यानंतर, सरांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर कॉन्फिडन्स येतं आणि अशा पद्धतीनं हा जो आजार आहे हा पूर्णपणे बरा होतो, हेच मला या ठिकाणी सांगायचं. आणि वेदना रहित पद्धतीने झालं असेल ना तुम्हाला? कुठं काही वेदना, त्रास, असं काही जास्त त्रास झाला, खूप अवघड काही झालं, असं काही झालं नसतं? नाही, अवघड वगैरे काही झालं नाही.